कऱ्हे घाटात इनोव्हा दरीत कोसळली. अपघातानंतर 8.37 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघे गंभीर जखमी. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कऱ्हे घाटात भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा कार खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल 8,37,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमालासह इनोव्हा कार जप्त केली असून गुटखा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार MH01BB 9149 क्रमांकाची इनोव्हा कार पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटातून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट व चालक शांताराम झोडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त इनोव्हा कार दरीतून बाहेर काढून तिची तपासणी केली. तपासणी दरम्यान कारमध्ये बाहेरील राज्यातून आणलेला विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. या मुद्देमालाची किंमत सुमारे 8,37,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संपूर्ण प्रतिबंधित गुटखा जप्त करून अपघातग्रस्त इनोव्हा कार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर चौकशी करण्यात येणार असून हा प्रतिबंधित गुटखा नेमका कोठून आणला होता, कुठे नेला जात होता, कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, तसेच या तस्करीमागे आणखीन कोणाचे जाळे कार्यरत आहे का याचा सखोल तपास संगमनेर तालुका पोलीस करीत आहेत. आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बातमी मिळाली की नाशिककडून कऱ्हे घाटातून संगमनेरकडे येणारी इनोव्हा गाडी क्रमांक MH01BB 9149 या गाडीचा अपघात झालेला आहे. ती रस्त्याच्या कडेला पलटी झालेली आहे दरीमध्ये. तर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन सदर गाडीची खात्री केली तर त्या गाडीमध्ये 2 जखमी तरुण होते. ते आमच्या जाण्यापूर्वीच दवाखान्यात शिफ्ट केलेले होते. ते जखमी आहेत. त्यांची माहिती घेणं चालू आहे आणि सदर गाडीचं लोकांच्या समवेत गाडी रस्त्यावर घेतली असता सदर ठिकाणी गाडीमध्ये 8,37,000 रुपयाचा गुटखा, ज्याच्यामध्ये विमल आणि इतर रजनीगंधा वगैरे बाय प्रोडक्ट आहेत, तो बाहेर राज्यातला गुटखा ते घेऊन येताना गाडी पलटी झालेली आहे. तर सदरमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरच आपण गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करीत आहोत. महासत्ता न्यूज संगमनेर.